कॉम्रेड सीताराम येचुरी आणि सोलापूर यांचे अतूट नाते होते. सोलापूरची कामगार चळवळ आर्थिक दृढ होण्यासाठी येचुरी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. 8 ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पार्थिव दर्शनासाठी सुद्धा ते जाऊ शकले नाहीत, कारण त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर ते पुन्हा पक्षकार्यात सक्रिय झाले. 18 ऑगस्ट रोजी मी कॉम्रेड येचुरी यांनी शहर मध्येची जागा संबंधी सोनिया गांधी यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी दिल्लीला येऊ अशी विचारणा केली असता आपण येऊ नका, माझे यासंबंधी भ्रमणध्वनीवरून माझे संभाषण झाले असून 19 ऑगस्ट रोजी सकाळी सोनिया गांधी यांच्या घरी जाणार असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ असणारा शहर मध्य हे कामगार चळवळीचे केंद्र आहे. या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा श्रमिकांचा योद्धा नरसय्या आडम आपल्या बुलंद आवाजाने शोषितांना न्याय देण्यासाठी धडपडतो आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहर मध्य मतदारसंघ माकपसाठी सुटावी म्हणून येचुरी यांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे सल्ला मसलतीसाठी 19 ऑगस्ट 2024 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी गेले. अचानकपणे त्यांना भोवळ आल्याने दस्तूरखुद्द श्रीमती सोनिया गांधी व त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल केले. त्याच रुग्णालयात 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेऊन माझ्यासारख्या असंख्य मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोरके करून गेले. त्यामुळे पक्षाची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी आम्हाला दाखवलेला लोकशाही क्रांतीचा मार्ग आणि मार्क्सवादी लेनिनवाद जनमानसात रुजवण्यासाठी या देहातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत वर्ग संघर्षासाठी लढत राहणे आणि लढता लढता शहीद होणे हीच खरी श्रद्धांजली असेल, अशा भावपूर्ण शब्दात माकपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी अभिवादन केले. भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कॉम्रेड सीताराम येचुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता लाल बावटा कार्यालय दत्तनगर येथे सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. यावेळी प्रजानाट्य मंडळ कला पथकाच्या वतीने शाहिरांनी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या जीवनचरित्र गाण्याच्या रूपाने सादर केले. तत्पूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे येचुरी यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की देशातील लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष तत्वांसाठी प्राणपणाला लावणारा महान प्रतिभावंत मार्क्सवादी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या निधनाने काँग्रेस, माकपसह डाव्या पक्षांची मोठी हानी झाली आहे. त्यावेळी सांगितलं शहर मध्यची जागा ते काँग्रेसमध्ये सोडायला तयार नाही. त्याचं प्रेशर चालू आहे आणि काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना भेटलेला आहे. त्याला किती दुःख असेल झालं असेल मला माहिती नाही, पण त्यांचा एक चांगला सहकारी, अतिशय विद्वान असा सहकारी या देशातून निघून गेला. त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टना साथ देणारा येचुरी मला माहिती आहे की किती कठीण परिस्थितीमधून त्याला साथ देणारा, बरोबर घेऊन जाणारा, दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी मंत्र्याकडे नेत्यांच्याकडे घेऊन जाणारा आणि त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत देणारा सीताराम येचुरी आज आमच्यात निघून गेलेला आहे. आम्हालाही काँग्रेस पक्षाचंही तसं नुकसान झालेलं आहे.